तर धाराशिवमधून अपडेट येते, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महाविकास आघाडीला फटका बसलाय का, असा सवाल उपस्थित होतोय। विधान परिषद निवडणुकीमधल्या महाविकास आघाडीची 150 मतं फुटलेली आहेत। महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 एवढी जास्त मतं मिळाली आहेत। 721 मतांनी बसवराज पाटील विजयी झालेत। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, एवढ्या मोठ्या फरकानं खरं तर महायुतीचे उमेदवार विजयी होतात। खरंच महाविकास आघाडीला ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा फटका बसलाय का? माधवी, महायुतीचे जे उमेदवार आहेत बसवराज पाटील यांचं पारडं खरं तर पहिल्यापासूनच जड होतं। त्याला अनेक कारणं होती। महायुतीतल्या नेत्यांचा समन्वय, प्रचाराची राबवलेली यंत्रणा, यामुळे त्यांचा विजय निश्चित होता। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात जो विजय झाला त्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। महाविकास आघाडीच्या मतामध्ये ही मोठी फूट पडलेली आहे। आता ओमराजे निंबाळकर यांच्या बंडामुळे ही मतं फुटली की महाविकास आघाडीमधल्या समन्वयाचा अभाव, यामुळं हा चर्चेचा विषय आहे। मात्र महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी फूट झालेली आहे। आपण जी प्रचाराची यंत्रणा बघितली तर त्यामध्ये महाविकास आघाडीची एकवाक्यता दिसत नव्हती। उमेदवार महेश देशमुख एकाकी फिरताना दिसत होते। कुठेतरी शिवसेनेचे नेते असतील हे प्रचारापासून लांबच असल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याचमुळं ही चर्चा आता होताना पाहायला मिळते। मात्र सर्वाधिक मतांनी बसवराज पाटील विजयी झालेले आहेत। माधवी, अप्पासाहेब, धन्यवाद या माहितीसाठी।